नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 9 डिसेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. हेमंत ऋतू आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाची नवमी आहे. नक्षत्र पूर्व भाद्रपद आहे. योग सिद्धी आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 1:40 ते 3 वाजेपर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:55 ते 12:43 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:17 ते 9:38 आणि यमगंड काळ सकाळी 10:58 ते 12:19 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. सकाळी 9:15 हा चंद्र मीन राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र नेपच्यून आणि राहू बरोबर युतियोग करणार आहे. हर्षल आणि शुक्राबरोबर त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. त्याचप्रमाणे मंगळाबरोबर त्रिकोण योग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:15 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणारा राहू आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. द्वितीयातला गुरु आणि दशमातला शुक्र याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे आणि चतुर्थातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी धावपळ दगदग ही जास्त प्रमाणात दिसून येईल. तुमची कामं पूर्ण होण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण गोष्टी होणार नाही. त्याच्यामुळे स्ट्रेस टेन्शन थोडंसं वाढल्यासारखं वाटेल. चिडचिडेपणा थोडा जास्तच प्रमाणात जाणवेल. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध मात्र सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:45 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या नेपच्यून आणि राहूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतला हर्षल आणि भाग्यातला शुक्र याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे आणि तृतीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी पैशाच्या संदर्भातले कुठलेही व्यवहार करू नका. खर्च आणि गुंतवणूक या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. काही महत्त्वपूर्ण चांगल्या इंट्युशन सुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी येऊ शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:45 9:15 हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणारा राहू आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. व्ययातला हर्षल आणि षष्ठातला शुक्र याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. द्वितीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे निर्णय छोटे किंवा मोठे अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. मात्र कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही चांगले लाभ मिळू शकतात. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:15 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणारा राहू आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे.
लाभातला हर्षल आणि सप्तमातला शुक्र याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणी योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगल्या इंट्युशन्स वगैरे मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची होऊ शकतील. स्वप्न दृष्टांत होणं किंवा जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल, तर धार्मिक किंवा आध्यात्मिक अनुभव येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:15 हा चंद्र तुमच्या 8व्या सणात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या नेपच्यून आणि राहूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दशमातला हर्षल आणि दशमातला हर्षल आणि षष्ठातला शुक्र याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारच्या नवीन कामाची सुरुवात अजिबात करू नका. याचप्रमाणे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले कुठलेही संकेत किंवा लक्षणं यावर लगेचच्या लगेच काम करणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या छोट्या-मोठ्या शुभफलदायी गोष्टीसुद्धा समजतील. दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:15 हा चंद्र तुमच्या 7व्या सणात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या राहू आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे आणि लाभातल्या हर्षलबरोबर सुद्धा हा चंद्र लाभयोग करणार आहे. याचप्रमाणे लाभातला मंगळ याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून वैवाहिक जोडीदाराबरोबर गैरसमजाचे वातावरण तयार होऊ शकेल या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा एक संभवतो. काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतात. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळू रास. तुळू राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:15 हा चंद्र तुमच्या 6व्या सणात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या राहू आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. चतुर्थातला शुक्र आणि अष्टमातला हर्षल याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले असे काही त्रास समोर येतील की ज्याचं कारण नेमकं समजू शकणार नाही. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले सुद्धा कागदोपत्री व्यवहार किंवा कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. दिवस तुमचा आजचा अशुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 4थ्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:15 हा चंद्र तुमच्या 5व्या सणात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या राहू आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सप्तमातला हर्षल आणि तृतीयातला शुक्र याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे आणि भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. त्याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे गैरसमजाचं वातावरण वगैरे तयार होऊ शकेल या संदर्भात काळजी घ्या. मात्र जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर काही चांगले अतिशय उत्तम धार्मिक आध्यात्मिक अनुभव आजच्या दिवशी येऊ शकतील. तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. भाग्याची साथ सुद्धा खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 3य सणात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:15 हा चंद्र तुमच्या 5म सणात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या राहू आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या द्वितीयातला शुक्र आणि षष्ठातला हर्षल याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे आणि अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून घरातले जे महिला वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर काही गैरसमजाचं वातावरण तयार होऊ शकेल.
त्यामुळे थोडीशी काळजी घ्या. छोटे मोठे लाभ मिळू शकतील, मात्र दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:15 हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या नेपच्यून आणि राहूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तुमच्याच राशीतला शुक्र आणि पंचमातला हर्षल याबरोबर हा चंद्र लाभयोग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजचा दिवस थोडासा घाईगडबडीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल ट्रॅव्हलिंगमध्ये थोडंसं जास्त होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणालाही कमिटमेंट प्रॉमिसेस आजच्या दिवशी अजिबात देऊ नका. तुम्हाला फसले जाण्याची शक्यता जास्त आहे. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:15 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणारा राहू आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. चतुर्थातला हर्षल आणि व्ययातला शुक्र याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. षष्ठातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आर्थिक व्यवहार करताना काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. आर्थिक व्यवहारात फसले जाण्याची शक्यता आहे. गुंतवणूक किंवा खर्च यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:15 हा चंद्र तुमच्याच राशीत भ्रमण करेल. तिथेच असणारा राहू आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. याचप्रमाणे पंचमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तृतीयातला हर्षल आणि लाभातला शुक्र याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर आजच्या दिवसात तुम्हाला अतिशय उत्तम अशा प्रकारचे धार्मिक आध्यात्मिक अनुभव येऊ शकते. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कुठल्याही प्रकारचे असे डिसिजन घेऊ नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. या संदर्भात थोडं सतर्क राहणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 9 डिसेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.